श्री स्वामी समर्थ. मीन राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात आनंद, यश आणि भाग्योदयाचे नवे पर्व सुरू करणार आहे का? रखडलेली कामे आता मार्गी लागतील का आणि नवीन संधी तुमच्या दारात येतील का? करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे का? आर्थिक अडचणी दूर होऊन समृद्धीचा मार्ग खुला होणार का? कुटुंब, प्रेम, शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत ग्रहांची साथ कितपत लाभदायक ठरेल? तुमच्या मनातील एखादी मोठी इच्छा या महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे का? कष्ट, श्रद्धा आणि योग्य निर्णय यांच्या बळावर हा महिना तुमचे भविष्य बदलू शकतो का? चला तर मग जाणून घेऊया मीन राशीचे या महिन्याचे मासिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ऑगस्ट महिना मीन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन आशा, आत्मविश्वास, आध्यात्मिक प्रगती आणि जीवनात सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. मागील काही महिन्यांपासून ज्या गोष्टींमुळे मनात अस्वस्थता किंवा संभ्रम निर्माण झाला होता त्या हळूहळू दूर होतील. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन ओळखी आणि प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य लाभेल. कुटुंब, करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखल्यास हा महिना अत्यंत फलदायी ठरेल. भावनांवर नियंत्रण ठेवून विचारपूर्वक निर्णय घेतल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. श्रद्धा, संयम आणि सातत्य या 3 गोष्टी या महिन्यात तुमच्या यशाचे मुख्य आधार ठरतील. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये चांगली प्रगती अनुभवायला मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवू शकतात. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यापारात विस्तार करण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता आणि विश्वास राखणे आवश्यक आहे. नवीन गुंतवणूक किंवा मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवल्यास कामाचा वेग वाढेल. तांत्रिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सर्जनशील किंवा सेवा क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना विशेष यश मिळू शकते. महिन्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे अपेक्षेपेक्षा अधिक चांगले फळ मिळेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून ऑगस्ट महिना समाधानकारक ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि अतिरिक्त कमाईची संधीही मिळेल. व्यवसायातील नफा वाढेल. मालमत्ता, जमीन, घर किंवा वाहनाशी संबंधित व्यवहार यशस्वी होऊ शकतात. घरातील शुभकार्य, मुलांचे शिक्षण किंवा आवश्यक दुरुस्तीमुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. मात्र योग्य नियोजनामुळे आर्थिक ताण जाणवणार नाही. बचतीवर विशेष भर द्या आणि भविष्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन करा. कोणत्याही मोठ्या व्यवहारात घाई करू नका. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची पूर्ण तपासणी करा. महिन्याच्या अखेरीस आर्थिक स्थैर्य, समाधान आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कुटुंबाच्या दृष्टीने हा महिना आनंददायी आणि समाधानकारक ठरेल. घरातील वातावरण प्रेम, विश्वास आणि आपुलकीने भरलेले राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल आणि नात्यातील गोडवा वाढेल. भविष्यासाठी एकत्रित नियोजन करण्याची संधी मिळेल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी योग्य प्रस्ताव मिळू शकतात. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा होईल. घरात धार्मिक कार्यक्रम, शुभकार्य किंवा कौटुंबिक समारंभ आयोजित होण्याची शक्यता आहे. प्रत्येक सदस्याच्या भावनांचा आदर करा आणि छोट्या गोष्टींवरून वाद टाळा. कुटुंबाकडून मिळणारे प्रेम आणि सहकार्य तुमचा आत्मविश्वास अधिक वाढवेल. प्रेमजीवन. प्रेमसंबंधांसाठी ऑगस्ट महिना अत्यंत शुभ ठरू शकतो. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि विश्वास अधिक दृढ होईल. एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधल्यामुळे नात्यातील अनेक समस्या सहज सुटतील. काही प्रेमसंबंध विवाहाच्या दिशेने पुढे जाऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना एखाद्या खास व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे. मात्र भावनांच्या भरात कोणतेही अवास्तव आश्वासन देऊ नका. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. छोटा प्रवास, एखादी भेटवस्तू किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्यात नवीन ऊर्जा निर्माण करेल. विश्वास, प्रामाणिकपणा आणि संयम यांच्या बळावर प्रेमजीवन अधिक सुंदर आणि स्थिर बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रगतीचा आणि यशाचा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती किंवा मुलाखतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.
परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे. नवीन कौशल्ये, भाषा किंवा तांत्रिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी हा उत्तम काळ ठरेल. वेळेचे योग्य नियोजन करा. मोबाईल आणि सामाजिक माध्यमांवर जास्त वेळ घालवणे टाळा. सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास आणि शिस्त यांच्या जोरावर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित गाठू शकाल. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्यतः चांगला राहील, मात्र कामाचा ताण आणि मानसिक दबाव यामुळे थकवा जाणवू शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांना प्राधान्य द्या. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा दैनंदिन जीवनात समावेश करा. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी किंवा सर्दी खोकल्यासारख्या त्रासांकडे दुर्लक्ष करू नका. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचा बचाव करा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. जुन्या आजारांची वेळेवर तपासणी करून उपचार घ्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा. नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचार यांमुळे संपूर्ण महिना आरोग्य उत्तम राहण्याची शक्यता आहे. प्रवास. ऑगस्ट महिन्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी तसेच कुटुंबासोबत प्रवासाचे उत्तम योग आहेत. व्यावसायिक प्रवासातून नवीन संधी आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळांना भेट दिल्याने मानसिक समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळेल. परदेश प्रवासासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. कुटुंबासोबतचा प्रवास आनंददायी आणि संस्मरणीय ठरेल. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे, पैसे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. वाहनाची योग्य तपासणी करूनच लांबचा प्रवास करा. हवामानातील बदलामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. योग्य नियोजनामुळे प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. या प्रवासातून नवीन अनुभव, नवीन ओळखी आणि भविष्यात उपयोगी ठरणाऱ्या संधी मिळू शकतात. आध्यात्मिक जीवन. ऑगस्ट महिन्यात तुमचा आध्यात्मिक कल अधिक वाढेल. देवपूजा, नामस्मरण, ध्यान, जप आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन यामुळे मनाला शांती आणि स्थैर्य मिळेल. एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा मंदिरात दर्शनाचा योग येऊ शकतो. समाजसेवा, अन्नदान किंवा गरजूंना मदत केल्याने मानसिक समाधान लाभेल. गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरेल. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा. नियमित साधना केल्याने आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि मानसिक शक्ती वाढेल. ईश्वरावरील दृढ श्रद्धेमुळे प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करण्याचे बळ मिळेल. सत्कर्म, नम्रता आणि सेवावृत्ती यांमुळे जीवनात आनंद, समाधान आणि आध्यात्मिक उन्नती अनुभवता येईल. उपाय. प्रत्येक गुरुवारी भगवान श्रीविष्णू आणि भगवान दत्तात्रेय यांची भक्तिभावाने पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्रांचा दररोज 108 वेळा जप करा. पिवळी डाळ, केळी, हळद किंवा पिवळे वस्त्र गरजूंना दान करा. गाईला गूळ आणि हरभरा खाऊ घाला. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात श्रीगणेशाचे स्मरण करून करा. आई-वडील, गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा आदर करून त्यांचा आशीर्वाद घ्या. दररोज काही वेळ ध्यानधारणा, नामस्मरण आणि श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास गुरुवारी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. ऑगस्ट महिना मीन राशीसाठी करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात वाढ, आर्थिक स्थैर्य, कुटुंबातील आनंद आणि आध्यात्मिक उन्नती घेऊन येणारा ठरू शकतो. योग्य नियोजन, संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल, प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि आरोग्यही समाधानकारक राहील. प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून आत्मविश्वासाने पुढे वाटचाल केल्यास हा महिना तुमच्या आयुष्यात यश, समाधान, समृद्धी आणि नव्या आशांचा सुंदर प्रकाश घेऊन येईल. धन्यवाद.